तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत आपल्या प्लॉटवर आलेलो आहोत आपण. आपल्याला गोधन हे जे झायडेकचं गोधन म्हणून आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला शेणखतावर प्रक्रिया करण्यासाठीच आज आपण पूर्ण माहिती बघणार आहोत. तर आज आपण मित्रांनो, आज सुरुवातीला आपण आपल्या लिंबाच्या मोठ्या झाडाखाली 5 स्ट्रीप आथरून घेतलेले आहेत आणि त्यानंतर त्याच्यावर जवळपास आपल्याला 2 ते 2.5 फुटाचा थर येईल असा आपल्याला असे शेणखत पूर्ण आथरून घ्यायचं आहे. आणि नंतर त्याच्यावर आपण आता लगेच आपल्याला त्याच्यावर पाणी टाकून घ्यायचं आहे. 4-5 दिवस आपण सतत त्याच्यावर पाणी मारून घ्यायचं, जेणेकरून त्याच्यातली गरमी जी आहे ती बाहेर निघेल. आणि त्यानंतर आपण हे अशा प्रकारचे होल मारलेले आहेत, सफल किंवा काठीनं किंवा कशानं तरी आपल्याला त्याचे होल पाडून घ्यायचे आहेत. आणि होल पाडल्यानंतर बारीक जवळपास एक झाली पाहिजे. आणि हे आहे आपला झायडेकचं गोधन. याचा 2 किलोचा एक पुडा आहे आणि हा पुडा आपण आता या 200 लिटरच्या पाण्याच्या टाकीत आपण टाकून घेणार आहोत. आणि या पाण्याच्या टाकीत त्याचं पाणी मिश्रण व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला प्रत्येक छिद्रात हे अशा प्रकारे आपल्याला आता प्रत्येक छिद्रात आपल्याला त्याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे. आणि 200 लिटर पाण्यामध्ये आपल्याला एका ट्रॉलीचं शेणखत आपल्याला चांगल्या प्रकारे तयार होते. तशा प्रकारे रासायनिक खताचे वाढते भाव आणि आपण जे शेणखत प्रत्येक हळद या पिकासाठी करत असता वेळेस किंवा कांदा या पिकासाठी करत असता वेळेस जवळपास आपल्याला माहीत आहे की 4 ते 5 हजार रुपये एका ट्रॉलीचा रेट झालेला आहे. आणि त्याच्यामुळं आपण जास्त तसं शेणखत शेतात न टाकता आपल्याला त्याच्यावर प्रक्रिया करून जर शेणखत आपण जर टाकलं तर त्याचे रिझल्ट आपल्याला चांगले मिळतील आणि आपले पैसेसुद्धा वाचतील. कारण आपण जवळपास शेणखतावर एकरी 25 ते 27 हजार रुपये आपण खर्च करत असतो. त्याच्यात आपण जर झायडेकचं गोधन वापरून आपण जर 2-2.5 हजार रुपये जर एक्स्ट्रा खर्च केले तर आपल्याला त्याचे रिझल्टसुद्धा चांगले मिळतील आणि आपल्या शेतीसाठी ते उपयुक्तसुद्धा असतील. अशा प्रकारची माहिती हीच आपल्याला माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा.